नमस्कार. म्हणजे हा नमस्कार उर्मी सिनेमाच्या वतीने तुम्हाला करतोय. आणि आता मूळ 14 एप्रिलला जो सिनेमा येतो उर्मी, त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आपल्याकडे टीम आलेली आहे. चिन्मयदादा उदगीरकर, रसिकाताई, सिनेमाचे डायरेक्टर आणि डिरेक्टर येत आहे, डिरेक्टर आणि प्रोड्युसर येत आहे. आणि सगळ्या तनिष्का भगिनींच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. आज जरी आम्ही कमी असलो तरी 14 तारखेपासून आम्ही मोठ्या संख्येने असतो. एक सगळ्या गटप्रमुख भगिनी आज इथं आलेल्या आहेत आणि नेहमी चिन्मयदादा आपल्यासोबत असतात, गोदावरीपासून ब्रह्मगिरीपर्यंत. माझ्या उर्मीच्या निमित्ताने ते आज इथं उपस्थित आहेत. पती पत्नी यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये नायकाच्या पूर्वीची जी प्रेयसी असते ती कशी अचानक येते आणि ती म्हणते की माझ्यासोबतचं जे बाळ आहे हे तुझंच, आणि जे प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि त्या शंकांचं निरसन करत करत पुढे त्यातल्या काही गमती जमती असतील, काही सस्पेन्स असतील, या संदर्भात ती टीम बोलणारच आहे. त्याच्या आधी सकाळच्या वतीने कलाकारांचं नमस्कार. आणि रसिका गड्डे बघण्याचं तुमचं थांबलं असेल, कारण सगळेजण अगं म्हणजे माझ्या नवऱ्याच्या बायकोमध्ये ही अनुषण आहे आणि तिथे तशी दिसत होती, आता पण कशी दिसते, किती भारी दिसते, हे सगळं जे काय तुमच्या चेहऱ्यावर दिसत होतं मला. तर मला त्या शनायाकडून आता मला उर्मीकडे तुम्हाला घेऊन जायचं आहे. तर ही आपली शनाया म्हणजेच आपली उर्मी. आणि आता शनाया तिथे खतरनाक म्हणजे काय, तिथे तिच्यामुळे भूकंप होत होता. आता ही शनाया इथे उर्मी होऊन जी आलेली आहे ना, ती उर्मी सिनेमामध्ये सुनामी आणली. तर ती काय काय करणार आहे, किती किती लीला आहे. म्हणजे 10 टाइम्स नवऱ्याची बायको, असे भयानक प्रसंग जे काय घडवणार आहे तिथे घडवणार आहे. पण ते सगळे घडवताना तिच्यामधलं उत्कट प्रेम आणि प्रेमासाठी वेड होणं, प्रेमात सगळं माफ असतं हे जे आपण म्हणतो ते प्रत्यक्ष अनुभवणं, आणि तो तिचा जो पूर्ण प्रवास आहे, तिच्या उर्मीने तो प्रवास करते, त्याचं चित्रीकरण म्हणजे आपला उर्मी हा सिनेमा. त्यामुळे याच्यामध्ये खूप ड्रामा आहे, तुम्हाला तिथे फ्लेवर्समध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे लेडी शाहरुख खान दर मधली जी आहे, तिथपासून दिवानगी मधली अजय देवगण असेल, की ऑब्सेशन प्रेम कसं असतं, आणि जर तो माझा आहे तर माझ्यानंतर त्याची कोणी पण बायको का असेल ना, तो माझाच कसा आहे, मी त्यासाठी काहीही करेन. इतकं वेडामध्ये प्रेमामध्ये आंधळं होऊन जे काही धडपडलं असतं, त्यासाठी जे काही करणं असतं ते सगळं तिने केलेलं आहे. खूप छान केलेलं आहे तिने. यामध्ये ऍक्शन सिक्वेन्स पण केलेला आहे. असं सगळं आहे. आणि हे सगळं आम्ही मिळून सगळ्यांनी केलं. म्हणजे मेन भूकंपती घडवत होती, पण रिएक्शन्स मध्ये बिचारी सायली, मी, नंतर आमचा नितेश, आम्ही सगळेजण चेपले जात होतो. तर अशी ही चारी कोणांची अशी ती चौकोनी अशी आपण त्याला प्रेमाची कहाणी म्हणू शकू. मी लव्ह स्टोरी मुद्दाम म्हणत नाहीये, की प्रत्येकाचं प्रेम आहे, प्रत्येकाच्या प्रेमाची गुंफण आहे, आणि प्रत्येक आपल्या प्रेम मिळवण्यासाठी काय शिद्दत करतो आहे त्याचं चित्रण उर्मी हे आहे. आजच्या काळातली फिल्म आहे आणि आपल्या नाशिकची फिल्म आहे. नाशिकमध्ये 100% शूट झालेली फिल्म आहे. निर्माते पण जळगावचे आहेत. सगळ्यांनी नाशिकमध्ये उत्तम काम करून उत्तम बनवलेली नाशिकची ही फिल्म आहे आणि ही 14 एप्रिलला येते. त्यामुळे सगळ्यांनी ती बघायचीच आहे. आणि बाकी मी आता उर्मीलाच सांगेन बोलायला, की तू आता पुढचं बोल, की तुला कशी मजा आली. नितांत प्रेम ज्या कॅरेक्टरवर